लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कुठलेही बदल नाही, मात्र तक्रार आलेल्या अर्जांची पडताळणी केली जाणार, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते यासाठी मुंबई जिल्हा बँकेमध्ये खातं उघडण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत करणार, मंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कामाच्या आराखड्यावरही चर्चा। संतोष देशमुख खून प्रकरणातील 3 आरोपी फरार घोषित। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वॉन्टेड असल्याचं पोलिसांकडून जाहीर। आरोपी पकडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाणार, नावही गोपनीय ठेवलं जाणार। अजितदादांच्या मस्साजोग दौऱ्यावेळी ताफ्यात असलेल्या गाडीतूनच वाल्मिक कराड पुणे सीआयडी समोर शरण। खासदार बजरंग सोनवणेंचा खळबळजनक दावा। शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एका मंचावर येणार। चाकण एपीएमसी मधील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकत्र येणार। मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक, ठाकरेंची साथ सोडणार नाही, नाराजीच्या चर्चांवरती राजन साळवेंचं स्पष्टीकरण। भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा फेटाळला। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ, तर अक्षय शिंदे प्रमाणे विशालचा एन्काउंटर होण्याची वकिलाकडून भीती व्यक्त। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून खेलरत्न पुरस्कारांची घोषणा। बुद्धिबळपटू डी गुकेशसह मनु भाकर आणि हरमनप्रीत सिंगला खेलरत्न जाहीर। 17 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण। ऑस्ट्रेलिया विरोधातल्या 5व्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल याला संधी मिळण्याची शक्यता।